सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पायल आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। आपुतीमध्ये आगीचे तांडव, अनेक घर व गोठे भस्मसात। जिल्हा नियोजन भवनाचे केले विद्रुपीकरण। अकोलेकरांना गढूळ पिवळ्या रंगाचा पाण्याचा पुरवठा। एकतीस मार्चपर्यंत मनपाने वसूल केला 1.25 कोटी कर। उन्हाची दाहकता वाढली, नागरिकांच्या जीवाची लाहीलाही। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील आपोती बुजुर्ग येथे आगीने अक्षरशः तांडव घातला। या अग्नितांडवात अनेक घरे व गुरांचे गोठे भस्मसात झाले। अग्निशमन विभागाच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात आली। बोरगाव मंजू येथून जवळच असलेल्या आपोती बुजुर्ग येथे 31 मार्च रोजी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। हवेचा वेग जास्त असल्याने या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले। अर्ध्या गावात ही आग पसरल्याने जवळपास 5 घरे व 6 गुरांचे गोठे जळून खाक झाल्याने ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। अकोला येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला। या आगीत 6 ते 7 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। गावाच्या टोकाला असलेल्या माणिक तराळे यांच्या घराजवळून विद्युत लाईन गेलेली आहे। याच विद्युत तारेजवळ एक वृक्ष आहे। रविवारी दुपारी वृक्ष तारांवर आदळल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। अचानक लागलेल्या आगीमुळे शेतातून परतत असलेल्या शेतकरी शेतमजुरांची एकच तारांबळ उडाली। घरामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्याने ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु हवेच्या जोराने आग पाहता पाहता 4 ते 5 घरे तसेच 8 गुरांच्या गोठ्यापर्यंत पोहोचली। या आगीत घरातील कडधान्य, कपडे, गुरांचा चारा, कापूस, हरभरा, सोयाबीन आदींसह इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले। घटनेची माहिती अकोला येथील अग्निशामक दलाला देण्यात आली। हवेचा वेग जास्त असल्याने आग संपूर्ण गावात शिरण्याची भीती निर्माण झाली होती। 4 अग्निशमन बंब वेळीच घटनास्थळावर दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला। अकोलाचे तहसीलदार विजय लोखंडे, मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी लांडगे, गावंडे आदींसह बोरगाव मंजू पोलिसांनी धाव घेतली। ग्रामस्थांनी गावाशेजारच्या नाल्यातील पाणी आणून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती। पंचनामा केल्यानंतर किती नुकसान झाले हे स्पष्ट होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन परिसरात मतदार जनजागृतीचे पोस्टर लावून विद्रुपीकरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। लोकसभा निवडणूक पाहता नियोजन भवन परिसरात हे पोस्टर लावण्यात आले। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्स काढण्याची कारवाई प्रशासनामार्फत करण्यात आली आहे। तर दुसरीकडे मतदार जागृतीच्या नावाखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवनातील छत्रपती सभागृहाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत दोन्ही बाजूने भिंतीवर सर्वत्र पोस्टर्स लावण्यात आल्याने छत्रपती सभागृहाचे विद्रुपीकरण करण्यात आल्याचा प्रत्यय येत आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्स आणि झेंडे काढण्याची कारवाई प्रशासनामार्फत करण्यात आली आहे। तर दुसरीकडे मतदार जागृतीच्या नावाखाली जिल्हा नियोजन भवनातील छत्रपती सभागृहाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हाधिकारी दालनापर्यंत दोन्ही बाजूच्या भिंतीवर मतदार जागृतीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत कार्यक्रम, बैठका आणि या कार्यक्रमांना उपस्थित अधिकाऱ्यांच्या छायाचित्रांचे मोठमोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत। दोन्ही बाजूने भिंतीवर सर्वत्र पोस्टर्स दिसत असल्याने मतदार जागृतीच्या नावाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृह सह जिल्हाधिकारी दालनापर्यंतच्या परिसराचे विद्रुपीकरण करण्यात आल्याचा प्रत्यय येत आहे। गेल्या काही दिवसांपासून अकोला शहरातील नागरिकांना पिवळसर गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयी चिंता पसरली आहे। मागील काही दिवसांपासून अकोलेकरांना पिवळ्या रंगाचे पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।
मनपाच्या जलप्रदाय विभागाने महान धरणातील 5वा व्हॉल्व्ह उघडल्यामुळे अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत असून तो अशुद्ध नसल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून होत आहे। धरणात पुरेसा जलसाठा असताना महापालिकेने 5वा व्हॉल्व्ह नेमका कशासाठी उघडला आणि याच वर्षी पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा कसा, असे नानाविध प्रश्न उपस्थित होऊन महान येथील जलशुद्धीकरण प्रकल्पावरील प्रक्रियेबद्दल शंका निर्माण केली जात आहे। नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत असला तरी मागील काही दिवसांपासून शहरवासियांना पिवळसर रंगाचा गढूळ पाणी पुरवठा होत आहे। या पाण्याचा नाईलाजाने पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अकोला महानगरपालिका कर वसुली पथकाने वित्तीय वर्षात 31 मार्च पर्यंत तब्बल 1.25 कोटी मालमत्ता कर वसुली केला, परंतु यावर्षी केवळ 45% कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले। अकोला महापालिका आयुक्त संजय कापडनीस यांनी दिलेल्या इशाऱ्याची कर वसुली विभागाने किती गांभीर्याने दखल घेतली याचे परिणाम समोर आले आहेत। 31 मार्च पर्यंत अकोलेकरांकडे थकबाकी असलेल्या 105 कोटींपैकी केवळ 43 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे। थकीत कर वसुलीची आकडेवारी पाहता शहरातील उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर व विधिज्ञांना अभय देण्यात आल्याचा शंकेला वाव मिळत आहे। गोरगरिबांच्या अतिक्रमणावर जेसीबी चालविण्याचे धाडस करणाऱ्या महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या उच्चभ्रू नागरिक, व्यावसायिक, उद्योजक तसेच डॉक्टरांसमोर सपशेल शरणागती पत्कारल्याचे दिसत आहे। मनपाच्या मिळमिळीत धोरणामुळे संबंधित थकबाकीधारकांनी टॅक्स जमा करण्याकडे पाठ फिरवली आहे। कारवाईचे नियोजन केवळ कागदावर राहत असल्याने थकबाकी रक्कम जमा करण्यात मालमत्ता कर वसुली विभाग सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले आहे। गेल्या काही दिवसापासून अकोला शहराच्या तापमानात झपाट्याने वाढ होत आहे। रखरखत्या उन्हामुळे नागरिकांची जीवाची लाहीलाही होत असून या उन्हापासून बचावाकरिता उपाययोजना करताना नागरिक दिसत आहेत। गेल्या 5 दिवसांपासून अकोला शहर व जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे। जिल्ह्याचे तापमान जलद गतीने वाढत असून पारा 43.6 अंश सेल्सिअस नोंदला गेला आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून निर्माण झालेली उष्णतेची लाट अजून 2 दिवस कायम राहणार आहे। शुक्रवार व शनिवार, रविवारचे अकोल्याचे तापमान 43.2 अंशाच्या आसपास होते। त्यापूर्वीच्या 24 तासात 41.6 अंश सेल्सिअस असे नोंदले गेले। एकाच दिवसात पारा 1.6 अंश सेल्सिअसने वाढल्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या होत्या। उष्णतेची हीच वाढ कायम राहिल्यास उद्या रविवारचा पारा कदाचित 44 अंशावर पोहोचेल की काय, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे। दुसरीकडे मार्च अखेर पाहता पारा 44 अंशापर्यंत पोहोचल्याने मे महिन्याचे चित्र याहून त्रासदायक असेल अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे। अकोल्याचे आकाश अधिक तापायला लागल्याने गेल्या 2 दिवसात तापमान थेट 2 अंश सेल्सिअसची वाढ नोंदविण्यात आली आहे। तर शहराचे तापमान थेट 43.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे। त्यामुळे तापमानातील या जलद वाढीने एक प्रकारचा नवा विक्रम स्थापन केला आहे। भीषण उन्हापासून बचावाकरिता नागरिक उपाययोजना करीत आहेत। सकाळी 10 वाजतापासूनच उन्हाची तीव्रता जाणवायला लागली आहे। लिंबू सरबत, उसाचा रस, कैरी पाणी, लस्सी सारखे शीतपेयांची विक्री वाढली आहे। दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत। एप्रिल व मे महिन्यात 45 डिग्री सेल्सिअसचा आकडा पार होऊ शकतो। कडक उन्हापासून बचावाकरिता प्रत्येक नागरिक उपाययोजना करीत आहेत। शिक्षण हक्क अधिनियमानुसार आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे। यावर्षी अधिक प्रमाणात अर्ज प्राप्ती झाल्याची माहिती देण्यात येत आहे। शिक्षण हक्क अधिनियमानुसार जिल्ह्यातील एकूण 207 शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे। या शाळांमध्ये 2375 जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील बालकांचे प्रवेश होणार आहे। त्यासाठी जिल्ह्यात एकूण 6493 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यामुळे आता लकी ड्रॉ मध्ये कोणाचे नशीब फडफडणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे। बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारी अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खाजगी विनाअनुदानित, खाजगी कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये किमान 25% जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे। या जागांवर प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत आधी 22 मार्च होती, नंतर ही मुदत 30 मार्च पर्यंत वाढवण्यात आली होती। शिक्षण विभागाच्या पोर्टलवर पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते। शिक्षण हक्क अधिनियमान्वये प्रवेशासाठी काही अटींचाही समावेश होता।
किमान वय 6 वर्षे 1 महिन्यात ते 6 वर्षे ते 1 महिना 29 दिवस इतके वय आवश्यक होते। वयाच्या अटीसोबतच इतरही काही अटींची पूर्तता करणाऱ्या बालकांचा प्रवेशासाठी विचार केला जाणार आहे। आता लकी ड्रॉ काढून बालकांचे प्रवेश निश्चित केले जाणार असल्यामुळे पालकांचे त्याकडे लक्ष लागले आहे। उन्हाळ्याचे दिवस पाहता थंड जागेच्या शोधात साप बिळातून बाहेर पडत आहे। नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन सर्पमित्रांद्वारे करण्यात येत आहे। वर्तमान काळात उन्हाचा पारा 43 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे। भीषण गरमीमुळे सापासारखे विषारी जीव थंड जागेच्या शोधात बिळाबाहेर पडत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून येते। अकोला शहरातील MIDC क्रमांक 3 मध्ये स्थित आदित्य ऑइल मिल मध्ये अत्यंत विषारी कोब्रा जातीचा साप आढळला। याची माहिती त्वरित सर्पमित्राला देण्यात आली। सर्पमित्राने आदित्य ऑइल मिल येथे पोहोचून एक नव्हे तर 3 कोब्रा सापांना पकडून येथील कर्मचाऱ्यांना भयमुक्त केले। त्याचप्रमाणे नायगाव येथे कोब्रा साप आढळल्याने सर्पमित्र एकसाळे गुरुजी व शेख हासम यांना माहिती दिली। या दोघांनी घटनास्थळी पोहोचून कोब्रा सापाला पकडले। भीषण गरमीमुळे साप थंड जागेच्या शोधात बिळाबाहेर पडत आहेत। त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आयोजित एका पत्रकार परिषदेतून दिली। अकोला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकारी मिताली सेठी, डॉक्टर राजकुमार चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते। जिल्हा परिषद प्रशासनातर्फे मूलभूत सुविधा देण्यात येतील। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर रॅम्प बांधकाम, लाईटची व्यवस्था, पाणी व्यवस्था, शौचालय, टीन शेड, गेटची व्यवस्था, रस्ते इत्यादी सुविधा होणार आहेत। मतदान केंद्रावर 100% कामे पूर्ण केली जातील। दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था केली जाणार आहे। तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या संदर्भात CEO आयुष प्रसाद यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। अकोला जिल्ह्यामध्ये मतदार होणार आहे। यासाठी जिल्हा परिषदनी सर्व मतदारांच्या सुविधासाठी आपण भरपूर नियोजन केलेलं आहे। इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया द्वारे जो प्रमाणित ये होता है कि काय अश्योर्ड मिनिमम फॅसिलिटीज जो आपले ठिकाणी आपले मतदार केंद्रावर उपस्थित पाहिजे त्या प्रकारचे 100% आपण फॅसिलिटीज उपलब्ध प्रत्येक मतदार केंद्रामध्ये करून दिलेला आहे। त्याबरोबर कुछ सेवाएं हा मतदार केंद्रामध्ये उपलब्ध राहणार आहे। ज्येष्ठ नागरिक व अपंग लोकांसाठी पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी आपण केलेला आहे। मी सर्व ज्येष्ठ नागरिक आणि अपंग लोकांना सांगतो आणि आवाहन करतो की आपण आपले BLOशी संपर्क साधा आणि त्यांना समजून सांगा की किती वेळ तुम्हाला त्या ठिकाणी पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटी पाहिजे। त्याबरोबर आपल्या मतदार केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे। हा व्हीलचेअरचा वापर करून ते मतदार ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती व्यवस्थित प्रमाणे मतदान करू शकतो। तिसरी गोष्टी या ठिकाणी जो महिला आले हा महिलांसाठी एक क्रेशची फॅसिलिटी राहणार आहे, बालवाडी, ज्या ठिकाणी ते आपल्या मुलांना ठेवू शकतो ज्यावेळी ते लाईनमध्ये थांबतो व मतदार करतो। तर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी होणार नाही। मी सर्व महिलांना आवाहन करतो की तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन मतदान करा। अकोला आगारातील खिळखिळ्या झालेल्या एसटी मधून प्रवाशांना वाहतूक करावी लागत आहे। एसटीची झालेली दुरावस्था पाहता चालक व वाहकही विविध आजारांनी त्रस्त झाले आहेत। एसटी महामंडळाच्या अकोला विभागात 2 वर्षापूर्वी उत्पन्नात अग्रेसर असलेल्या आगार क्रमांक 1च्या नेतृत्व बदलानंतर आगाराची घसरगुंडी झालेली असून कामकाजाचे नियोजन ढेपाळले आहे। आगाराच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होऊन आगार व बस स्थानकाची अवस्था बकाल झाली आहे। मर्जीतले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने आगारातील प्रवाशांसह कर्मचारीही वैतागले आहेत। आगार क्रमांक 1 मध्ये सकाळी 5:30 वाजतापासून बसचे शेड्यूल सुरू होते। महामंडळाच्या नियमान्वये नियुक्त अधिकारी वर्गाची उपस्थिती असणे आवश्यक आहे। सकाळी अधिकारी फिरकत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द होतात। आगारात सकाळी 11 वाजता लोकेशन लावण्यात यावे असे विभाग नियंत्रक यांचे आदेश असताना सुद्धा लावण्यात येत नाही।
यांत्रिकी विभागात मेकॅनिक कर्मचाऱ्यांचीही संख्या कमी आहे, त्यामुळे गाड्या दुरुस्तीसह विविध अडचणी येतात. दुरुस्ती अभावी गाड्या ब्रेकडाऊन होतात. आगारातील बस क्रमांक 5205 सह काही गाड्यांची अवस्था खिळखिळी झालेली आहे. खिडक्या तुटलेल्या असून गाडीत सीटची अवस्था दयनीय आहे. यासह अनेक गाड्यांचे साईड मीटर दोऱ्यांनी बांधलेले असून नादुरुस्त अवस्थेत असताना सुद्धा प्रवासी सेवेत कायम आहेत. आगारात चालक वाहक यांनी सुचविलेली दुरुस्ती वेळेवर करण्यात येत नाही, अशा तक्रारी आहेत. सत्संग भवन ट्रस्ट व भारतीय परिवाराच्या वतीने धर्मार्थ दवाखान्याकरिता जागा उपलब्ध करून दिल्याने कणोजिया परिवाराचा ट्रस्टच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. सत्संग भवन ट्रस्ट आणि भारतीय परिवार यांच्या वतीने धर्मार्थ दवाखाना सुरू असून त्यासाठी जागा अधिक उपलब्ध व्हावी म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून भाड्याने घेतलेली जागा विना मोबदला ती भाड्याची जागा परत करणाऱ्या मोतीलाल कणोजिया, प्रेमराज कणोजिया, दिनेशचंद्र कणोजिया या परिवाराचा सत्कार करण्यात आला. सत्संग भवन ट्रस्टच्या वतीने विजयभाई जाणी आणि भारतीय परिवाराच्या वतीने दीपक सेठ भारतीय यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन आज जाहीर सत्कार करण्यात आला. 1964 पासून सत्संग भवन ट्रस्टने कणोजिया यांना दुकान भाड्याने दिली होती. सत्संग भवनचे नालीच्या बाजूने मार्केट बनवले गेले होते. यामध्ये 10 बाय 12 एक दुकान श्री मोतीलाल कणोजिया यांनी भाड्याने घेतले होते. 2018 मध्ये जेव्हा श्री मोतीलाल कणोजिया माहिती मिळाली आणि त्यांनी सत्संग भवन ट्रस्ट आणि भारतीय परिवार यांना धर्मार्थ दवाखाना निर्माण करण्यासाठी मोतीलाल कणोजिया यांनी आपले भाड्याची जागा दुकान रिकामी करून दिली. सत्संग भवन ट्रस्टची 10 बाय 12 ही दुकान बिना पगडी सत्संग भवन ट्रस्टला परत केली. आजच्या या युगात भाड्याने घेतलेली दुकान खालीच करत नाहीत. करायची झाल्यास मालकाला पैसे मागतात किंवा कोर्ट कचेरी चालते, परंतु कणोजिया जिने कोणतेही पैसे न घेता कोर्ट कचेरी न करता सत्संग भवन दुकान परत केली. आज या भौतिकवादी युगात सदाचार हा व्यवहार कणोजिया परिवाराने आदरपात्र बनविला आहे. त्यासाठी सत्संग भवन ट्रस्ट आणि भारतीय परिवाराने कणोजिया परिवार यांचा जाहीर सत्कार केला आहे. ये कार्यक्रम आज यहाँ पे इसलिए रखा गया कि पिछले 60 वर्ष से मोतीलाल जी कनौजिया यहाँ दुकान पे सनलाइट ड्राई क्लीनर का काम कर रहे थे और उन्होंने आज स्वेच्छा हमको ये दुकान वापस सत्संग भवन ट्रस्ट को दे रहे हैं. कि हमने जब इनको बताया कि यहाँ हमको दवाखाने के एक्सटेंशन के लिए चाहिए तो इन्होंने दिल खुश होके हमको अपने मन से ये दुकान बगैर कुछ लिए कोई भी प्रकार का हमसे पैसे की डिमांड नहीं करी और उन्होंने वैसा ही हमको दे दिया है. ये आज बहुत बड़ा काम इन्होंने इनके हाथ से हुआ है. इसके लिए हम पूरा भारतीय परिवार, पूरा सत्संग भवन परिवार इनका बहुत बहुत धन्यवाद देता है. सत्संग भवन ट्रस्ट एक दवाखाने का निर्माण करने जा रहा है और इस अच्छे कार्य के लिए जब कन्हैया जी को हमने संपर्क किया तो उन्होंने कहा कि भाई विशाल हृदयता का परिचय देते हुए उन्होंने कहा कि ये अच्छे काम में मेरा भी योगदान चाहिए, इसलिए उन्होंने अपनी दुकान स्व इच्छा से बिना कुछ अपना डिमांड रखते हुए हमको वापस कर दिया. उसके लिए हम पूरा सत्संग भवन ट्रस्ट सभी ट्रस्टी उनके हार्दिक आभारी हैं. यहाँ पर सनलाइट ड्राई क्लीनर्स नाम की मेरी दुकान थी. मैं लगभग 1964 से यहाँ था और 64 से आज तक ये दुकान में रहा. मालक से कोई किसी प्रकार की गिरतू, लेकिन जब मुझे ये पता चला, ये लाइब्रेरी में पता चला कि बाबूजी और सत्संग भवन मंडल ट्रस्ट यहाँ धर्मार्थ दवाखाना बनाना चाहता है, तो मैंने कहा किसी और को बोलने के बजाय अपन अपनी दुकान खाली कर लो. मेरी अंतरात्मा की आवाज़ आई है कि नहीं, जिस दुकान ने अपने को रोजी रोटी और जीने का साधन दिया उस दुकान पे अपन ने झगड़ा नहीं करना चाहिए. और इसलिए मैंने बाबूजी के पास जाके खुद ही बोला कि ये दुकान अब अपनी ले लो. मैं दुकान अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील मुद्रांक विभागात गेल्या 2 वर्षापासून आणण्यात आलेले 2 वॉटर कूलर धूळ खात पडले आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने हे वॉटर कूलर भंगाराकडे वळत चालले आहे. अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर स्थित मुद्रांक विभाग कार्यालयात 2 नवीन वॉटर कूलर मागील 2 वर्षापासून धूळ खात पडलेले आहेत. याकडे संबंधित विभागातील कुणीही लक्ष द्यावयास तयार नाही. सध्या अकोला शहराच्या तापमानात वाढ होत चालली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी या कार्यालयात कोणतीही व्यवस्था नाही. तापते ऊन पाहता नागरिकांमधून पाण्याची मागणी केली जात आहे. अशा वेळी मागील 2 वर्षापासून 2 लाख रुपये खर्च करून आणलेले वॉटर कूलर मुद्रांक विभागात धूळ खात पडले आहे. हे दोन्ही वॉटर कूलर भंगार सामान फेकून देण्यात आले आहेत. याकडे वरिष्ठ अधिकारीही लक्ष द्यावयास तयार नाहीत. हे दोन्ही वॉटर कूलर सुरू केल्यास उन्हाळ्यात
मुद्रांक विभागात येणाऱ्या नागरिकांसह येथील कर्मचाऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. आपोतीमध्ये आगीचे तांडव, अनेक घर व गोठे भस्मसात. जिल्हा नियोजन भवनाचे केले विद्रुपीकरण. अकोलेकरांना गढूळ पिवळ्या रंगाचा पाण्याचा पुरवठा. एकतीस मार्च पर्यंत मनपाने वसूल केला 1.25 कोटी कर. उन्हाची दाहकता वाढली, नागरिकांच्या जीवाची लाहीलाही. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव. आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स. देखिए आपके चैनल्स हमारे साथ. आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा. अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क. चुने अपने पसंदीदा चैनल्स. आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चैनल.